हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते उपवासासाठी एकदम स्पंजी असा पराठा, एकदम मऊ लुसलुशीत असा आणि एकदम क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज. आपण उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवूया. ते एकदम झटपट, कुठलीही पूर्वतयारी न करता आणि एकदम टेस्टी असं फ्रेंच फ्राईज आणि एकदम सॉफ्ट असा पराठा. तर चला बनवूया आपण कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम टेस्टी असं फ्रेंच फ्राईज आणि पराठा, जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. मी सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि कढईत मी टाकून घेते 1 वाटी साबुदाणा. हा साबुदाणा आपण 2 ते 3 मिनिट फक्त भाजून घ्यायचा आहे. याच्यामधला ओलसरपणा जाईपर्यंत त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. असा कारण हा साबुदाणा आपण वाटून घेणार आहोत. न भाजता जर वाटला तर हा खूप बारीक होत नाही, त्यामुळे हलकासा आपण फ्राय करून घेऊ. साबुदाणा मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतला आहे. तर मी आता हा साबुदाणा काढून घेते. आता हा साबुदाणा थंड करून घेऊ. थंड झाला ना मस्त कुरकुरीत बनतो आणि पटकन छान वाटला जातो. तर मी हा साबुदाणा पूर्ण थंड करून घेते. साबुदाणा मी थंड करून घेतला आहे. तर छान थंड झाला आहे. थंड झाला ना मग एकदम बारीक असा वाटला जातो, त्यामुळे थंड करून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा मी एका छोट्या मिक्सर बाउलमध्ये वाटून घेते. मी साबुदाणा वाटून घेतला आहे. तर खूप छान असा बारीक वाटून झालेला आहे. पापा वाटलेला साबुदाणा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मी एक बटाटा घेतला आहे. हा बटाटा मी शिजून घेतला आहे आणि वरचे छिलके काढून घेतले आहेत. तुमच्याकडे जर छोटे बटाटे असतील तर तुम्ही 2 घ्यायचे आहेत. हा खूप मोठ्या साईजचा आहे म्हणून मी 1 घेतला आहे. तर हा बटाटा मी आता याच्यामध्ये खिसून घेते. मी बटाटा किसून घेतला आहे. आता मी याच्यामध्ये टाकून घेते 3 ते 4 हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली आहे. तुम्ही मिरचीचा ठेचा बनवून पण टाकू शकता. मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. पाव चमच लाल मिरची पावडर टाकून घेते. अर्धा चमच मीठ टाकून घेत आहे. मी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे उपवासाला जर जिरे आणि कोथिंबीर पण खात असतील तर तुम्ही ते पण टाकून घ्यायचं आहे. तर हे सगळं आता मी मिक्स करून घेते. साबुदाणा आपण थोडासा भाजून घेतला आणि थंड करून वाटला ना एकदम छान असा वाटला जातो. आपला साबुदाणा मस्त वाटला गेला आहे. हे सगळं मिश्रण आपण मस्त मळून घेऊ. हे छान स्मूथ असं मळलं जावं यासाठी मी थोडंसं 1 ते 2 चम्मच पाणी फक्त याच्यामध्ये टाकून घेत आहे. पहिलं आपण बटाट्यातलं पाणी भरपूर असतं त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आणि कमी वाटलं तरच पाणी टाकून घ्यायचं आहे, लागेल तसंच. आणि छान घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे. तर मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे पीठ छान मळून घेते. मी आता मी आणखी एकदा पाण्याचा शिडकावा मारून हे पीठ छान असं मळून घेतलं आहे या टाईपमध्ये. आता हे पीठ मी 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवत आहे, म्हणजे छान आपले पराठे तयार होतील. पीठ मी 10 मिनिट मुरून घेतलं आहे. तर छान असं तयार झालेलं आहे आपलं पीठ. पोळपाटला मी थोडंसं तूप लावून घेते. पराठा बनवण्यासाठी छोटासा हुंडा घेतला आहे आपण तयार केलेल्या पिठाचा. तर आता लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटून घेऊ. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोटा मोठा पराठा बनवून घ्यायचा. मी छोटे छोटे पराठे बनवून घेत आहे. पराठा भाजून घेण्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवरती. मी याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं तूप. हा पराठा पलटून घेऊया. हलक्या हाताने पलटून घेऊया. हा पराठा एकदम टेस्टी बनतो आणि झटपट असा बनतो. वरच्या साईडनं पण आपण थोडंसं तूप टाकून घेऊ.
पराठा आपण दोन्ही साईडनी छान असा भाजून घेऊया. तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त तूप तुम्ही याला लावून घ्यायचं आहे. पराठा या टाईपमध्ये आपण भाजून घ्यायचा आहे, मस्त ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे एकदम टेस्टी लागतो. मी दुसरे पराठे पण याच टाईपमध्ये भाजून घेते. मी बाकीचे पराठे पण याच टाईपमध्ये बनवून घेऊन भाजून घेते. पराठे बनवून शिल्लक राहिलेले मी अर्ध्या पिठाचे पराठे बनवले आणि अर्ध्या पिठाचे आपण मस्त फ्रेंच फ्राईज बनवूया. त्यासाठी मी या पिठासोबत घेते 2 चम्मच शेंगदाणे भाजून मी कूट तयार केलेले बारीक असं, तर ते कूट घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेत आहे मी, पाव चम्मचपेक्षाही कमी. थोडी लाल मिरची पावडर मी टाकून घेते. हे सगळं मी मिक्स करून घेते. मी पीठ मस्त एकजीव करून घेतलं आहे सगळं मिक्स करून. तर हे पीठ मळताना परत आपल्याला पाणी वगैरे टाकायची काही आवश्यकता नाहीये. या पिठामध्ये मस्त कूट आणि चटणी मस्त मिक्स होते. आता मी पोळपाटला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आपण तयार केलेलं पीठ याच्यावरती ठेवून घेऊ आणि पीठ आपण मस्त असं थापून घ्यायचंय. हे पीठ पाणी वगैरे नाही घालता घट्टच असं बनवून घ्यायचंय. याच्यावरती आपण खूप पातळ पण थर नाही आणि खूप जाड पण नाही थर द्यायचा, असा मीडियम थर देऊन घेऊ. थोडंसं लाटणं फिरून घेते याच्यावरती, म्हणजे सगळीकडे सेम असं आपलं पीठ स्प्रेड होईल. तर या टाईपमध्ये मी पीठ बनवून घेतलं आहे. तर याला थोडंसं स्क्वेअर करून घेते मी. या टाईपमध्ये स्क्वेअर करून घ्यायचं. आता आपण याचे फ्रेंच फ्राईज कट करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही साईज बनवून घेऊ शकता याची. हे अर्धा इंचच्या याच्यावरती आपण कट करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये. आणि मधून मी असा कट मारून घेते. हे पहा या टाईपमध्ये मी काढून घेते याला आणि आपण हे तळून घेऊ. मी कढईत तेल ठेवलं आहे आपले फ्राईज तळण्यासाठी. तर तेल छान गरम झालं आहे, तर याच्यामध्ये मी फ्राईज टाकून घेते. आपण यांना मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे, कारण खूप बारीक गॅस करून जर तळलं तर याच्यामध्ये तेल शिरलं जातं आणि खूप फास्ट गॅस केला ना तर वरून फक्त ब्राऊन होतं, मध्ये कच्चे राहिल्यासारखे होतात. त्यामुळे आपण मीडियम गॅसवर तळून घेऊ. हे फ्रेंच फ्राईज आपण या गोल्डन रंगावरती असे मस्त तळून घ्यायचे आहे. हे पण म्हणजे एकदम कुरकुरीत असे बनले जातात. मी हे काढून घेते. आपला पराठा आणि फ्रेंच फ्राईज तयार आहेत. तर या टाईपने केलेला पराठा पहा खूप छान होतो, एकदम सॉफ्ट असा मस्त होतो आणि टेस्टी पण बनतो. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या टाईपने पराठा. आणि आपले फ्रेंच फ्राईज पण पहा खूपच कुरकुरीत बनतात, एकदमच छान असे. तर हे फ्रेंच फ्राईज पण तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही हे पराठा आणि फ्रेंच फ्राईज मस्त खोबऱ्याची चटणी दही सोबत मस्त एन्जॉय करा. या टाईपने केलेलं फ्रेंच फ्राईज पण एकदम छान होतं. हे पहा मधून एकदम सॉफ्ट आणि वरतून एकदम क्रिस्पी असं छान बनलेलं आहे. आणि तुम्ही पण या उपवासासाठी नक्कीच ट्राय करा हा पराठा आणि फ्रेंच फ्राईज. आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.